नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोड। होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी टीव्ही मायक्रोफोन न दिल्याने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी। हडपसर मध्ये आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात लोकांना भेट देण्यासाठी टीव्ही मायक्रोफोन देण्याची मागणी करून ती न दिल्याने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे। इम्तियाज इंद्रिस मेमन वय वर्ष 40 राहणार जितामाता वसाहत हडपसर पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। बाबत वसीम हनीफ शेख वय वर्ष 47 राहणार घोरपडी गाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे। ते घोरपडी गावातील जिचे ट्रस्टी आहेत। इम्तियाज मेमन यांच्या ओळखीने त्यांनी युवराज तोरडमल यांच्याशी ओळख झाली। 2023 मध्ये मस्जिदीच्या कब्रिस्तानच्या मोकळ्या जागेत होल्डिंग लावण्यासाठी त्यांनी युवराज तोरडमल यांच्याकडे 20,000 रुपये घेतले होते, परंतु कब्रिस्तानाच्या जागेचे वक्फमध्ये वाद सुरू असल्याने त्यांनी युवराज यांना होल्डिंग लावून दिले नाही। त्यानंतर युवराज यांनी त्यांना दिलेले पैसे मागितले, तेव्हा त्यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत, नंतर देतो असे सांगितले। मेमन यांनी फिर्यादी यांना फोन करून होम मिनिस्टर या कार्यक्रमात बक्षीस वितरणासाठी टीव्ही नाहीतर मायक्रोफोन दे असे सांगितले। त्यावर फिर्यादी यांनी मी सध्या त्रासलेला आहे, माझी परिस्थिती नाही असे सांगितले। त्यावेळी त्याने पुन्हा फोन करून धमकी दिली की माझ्या सांगण्यावरून युवराज याने तुला पैसे दिले होते, मी सांगितले म्हणून तू आतापर्यंत थांबला आहे, ते पैसे तू मला दे असे बोलला। त्यावर फिर्यादी यांनी ते पैसे युवराजला देईल असे सांगितले। त्यावर मेमन याने शिवीगाळ करून तू जर पैसे दिले नाही तर तुला उचलून नेईल अशी धमकी दिली। त्यामुळे त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे वाटल्याने त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।